शेतकरी बंधूंनो, पावसासंदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या 48 तासापर्यंत अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये अति प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे। शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये। सुरुवातीला बातमी अशी आहे की अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। काही भागामध्ये कमी स्वरूपाचा, काही भागामध्ये अति स्वरूपाचा। शेतकरी बंधूंनो, त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल। शेतकरी बंधूंनो, सर्वात जास्त पावसाचा जोर या भागामध्ये विदर्भाकडे दिसत आहे। शेतकरी बंधूंनो, विदर्भामध्ये या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 ते 6 सप्टेंबर 2024 पर्यंत या भागामध्ये दिसणार आहे। अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर दिसणार आहे किंवा मध्यरात्रीपर्यंत दिसेल, हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोट या काही परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये विदर्भाकडे पावसाचा जोर कायम राहणार आहे। गोंदिया, कवर्धा, बिसलापूर, रायपूर, नागपूर, उमरखेड, भंडारा या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। शेतकरी बंधूंनो, खान्देशकडे, जळगाव, धुळे, चाळीसगाव, वर्धा, नंदुरबार या काही परिसरामध्ये आपल्याला जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की मराठवाड्याकडे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल पुढच्या 24 तासापर्यंत। आणि जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपण आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ पुढे चर्चेच्या माध्यमात तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल। धन्यवाद।